भात शेतीला फाटा देत लाखणी तालुक्यातील पालांदूर येथील प्रगतशील शेतकरी अंकुश नंदनवार यांच्याकडे 13 एकर शेती आहे। त्यात 4 एकर बागायती शेती करीत असून पाऊण एकर शेतीत मे जून महिन्यांपासून झेंडू फुलांची लागवड केली आहे। गणेशोत्सव ते नवरात्रीत झेंडू फुलांची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये असून फुलांच्या मागणीत वाढ झालेली आहे आणि आतापर्यंत झेंडू फुलामुळे शेतकऱ्याला 1 ते 1.5 लाखांपर्यंत फायदा झाला आहे। मात्र सध्या पाऊस येत असल्यामुळे पावसामुळे फुलं तोडायची अडचण येत असून याचा सामना शेतकरी नंदनवार यांना पडत आहे। माझे नाव अंकुश शंकरराव नंदनवार, पालांदूर चौरास, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। आमच्याकडे जवळपास 13 एकर शेती आहे। त्यातून 4 एकर क्षेत्रामध्ये आता पावसाळ्यात बागायती असते, त्यामध्ये आम्ही जवळपास अर्ध्या ते पाऊण एकरमध्ये झेंडू लागवड केलेली आहे। तर 6व्या-7व्या महिन्यात आम्ही झेंडूची लागवड केली। त्यामध्ये गणेशजीपासून आपल्याकडे फुल उत्पन्न चालू झालं, तेव्हापासून आता नवरात्र चालू आहे। आतापर्यंत जवळपास 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे आणि हा झेंडूचा फूल जवळपास दिवाळीपर्यंत चालेल। तर तेव्हापर्यंत आपल्याला अपेक्षित असं आहे की 2 लाखापर्यंत उत्पन्न होऊन जाईल अशी अपेक्षा आहे।